ब्रह्मांडाला सांगून की तू हा व्हिडिओ त्या लोकांना पोहोचव ज्याला याची गरज आहे खूप आत्ता, असं इंटेन्शन सेट करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. साल होतं 1986. एप्रिल महिन्यातला एक दिवस. सदर्न कॅलिफोर्निया इथं एक स्पर्धा होती, जी एक रिले स्पर्धा असते, जिथं पहिला भाग जो असतो तो स्विमिंग, त्यानंतर असतो बाईक रेस आणि नंतर धावण्याच्या, अशा त्या 3 स्पर्धांची एक स्पर्धा. एक व्यक्ती जी या स्पर्धेमध्ये भाग घेते, स्विमिंगचा पार्ट होतो, नंतर ती जाते बाईक रेसला. तिथं गेल्यानंतर मागून एक मोठी कार येते, एसयूव्ही, आणि ती त्या व्यक्तीला मागून धडक देते. त्या व्यक्तीला हे दिसतं की जोपर्यंत त्या कारचा स्पीड कमी होत नाहीये तोपर्यंत बंपर आपल्याला पूर्ण आपल्या अंगावरून ती गाडी जाईल, म्हणून ती व्यक्ती त्या बंपरला पकडते आणि तशीच फरफडत फरफडत 20 यार्ड पर्यंत जाते. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये त्यांना हे कळतं की त्यांचा जो मणका आहे, त्याचे 6 वर्टिब्रे म्हणतो आपण त्याला, जे सपोर्ट देतात त्या मणक्याला, ते तुटलेत. अगदी खांद्यापासून किडनीपर्यंत त्यांना बऱ्याच ठिकाणी फ्रॅक्चर झालेले. त्यांचे एक्सरे होतात, ब्लड टेस्ट होतात, MRI होतं, स्कॅन होता, आणि सगळ्यांमधून डॉक्टर त्यांना हेच सांगतात की खूप मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्यासाठी आता तुमचा मणका नीट होण्यासाठी किंवा मणक्याला एक सपोर्ट म्हणून दोन्ही साईडला 12-12 इंचाचे 2 रॉड टाकावे लागणार आहेत, ज्यासाठी आपल्याला हिप बोनची मदत घ्यावी लागणार आहे. बरं, इतकं सगळं होऊन ही गॅरंटी ही शाश्वती नाहीये की पुन्हा तुम्ही चालू शकाल किंवा नाही. आणि साहजिकच आपल्यासारखा जो एखादा सामान्य व्यक्ती असला असता तर हे ऐकल्या ऐकल्या डॉक्टरांना शरण जाऊन त्यावेळी निर्णय घेतला असता की तुम्ही जे म्हणाल तसं आपण करू. पुन्हा त्यांना एका त्यांच्या घराच्या जवळ हॉस्पिटल आहे तिथं घेऊन गेलं जातं. तिथं गेल्यावर तिथले सर्जन त्यांना हेच सांगतात की असं अमेरिकेमध्ये एकही केस नाहीये जिथं तुमच्यासारखा मोठा एक ऍक्सिडेंट झाला आणि त्या व्यक्तीने ऑपरेशन केलं नाहीये, त्यामुळे तुम्हाला हे ऑपरेशन करणं गरजेचं आहे. नाहीतर याचा परिणाम असा होईल की पॅरालिसिसचा एक तुम्हाला सुरू होईल आणि तुम्ही परत कधीच चालू शकणार नाही. इतकं सगळं होऊन सुद्धा ह्या व्यक्तीने 1986 या काळामध्ये त्या वैद्यकीय सेवेला स्वीकार न करता त्याचा वेगळाच एक पर्याय निवडला. आधी या व्यक्तीचं नाव सांगते, ती म्हणजे डॉक्टर जो डिस्पेन्झा. स्वतः कायरोप्रॅक्टिक डॉक्टर होते. जॉर्जियामधून त्यांनी डिग्री घेतली आणि त्याची ती प्रॅक्टिस करत होते. वय वर्ष 23. त्यांनी असा निर्णय का घेतला की आपण हे वैद्यकीय सेवा नाही घ्यायची, कुठलंही ऑपरेशन करायचं नाही? कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या प्रत्येक माणसामध्ये एक अदृश्य चेतना आहे, एक अदृश्य बुद्धिमत्ता आहे, इनविजिबल कॉन्शियसनेस, इंटेलिजन्स, त्याला ते इंटेलिजन्स असं म्हणतात. आणि ही आपल्या प्रत्येकामध्ये आहे, जी आपल्याला आयुष्य देते, जी जगवते आपल्याला. आपल्या शरीरातल्या प्रत्येक ज्या केमिकल रिॲक्शन असतील, आपलं जे हृदय धडधड करतं, आपला जो श्वास चालू आहे, आपली पचनशक्ती, जे डायजेशन आपलं होतं पूर्ण, प्रत्येक सेलमध्ये, पेशीमध्ये कितीतरी रासायनिक प्रक्रिया सुरू असतात. एका सेकंदाला कितीतरी पेशी नव्या निर्माण होतात. कुठे खरचडलं तर तिथं नवीन एक त्वचा येते. तर हे सगळं जे होतं हे कशामुळे होतं? तर एक एक अदृश्य शक्ती आहे, चेतना आहे, जी प्रत्येक माणसाच्या आत आहे आणि ती हे सगळं काम करते, असं त्यांचं म्हणणं होतं. उपचार पद्धती हीच एक अदृश्य शक्ती, याला डॉक्टर जोननी प्लेसेबो असं म्हणलेलं आहे. प्लेसेबो म्हणजे एखादी औषध किंवा एक उपचार पद्धती जी तुम्हाला मदत करते तुमचा आजार पूर्णपणे बरा व्हायला. खरं तर ते औषध नाहीये, पण अशी एक काहीतरी शक्ती जी तुम्हाला मदत करते. आणि ह्याच विषयावर डॉक्टर जोननी हे पुस्तक लिहिलंय, ज्याचं नाव आहे यू आर द प्लेसेबो. तुम्हीच तुमच्या ह्या आजारावरचे तुम्हीच औषध आहात, तुम्ही स्वतःला बरे करू शकता. आणि कशा त्यांच्याबरोबर पुढचा प्रसंग घडला, ते कसे बरे झाले, त्यानंतर त्यांनी कसं ठरवलं की आपल्या आयुष्याची दिशा काय असेल, कुठले कुठले निर्णय त्यांनी घेतले, आणि आता ते जागतिक पातळीवर कसे उभे आहेत, एक मोठा वक्ता म्हणून, एक लेखक म्हणून, जे न्यूयॉर्क बेस्ट सेलर ऑथर असं त्यांना म्हणलं जातं. तर हा सगळा त्यांचा प्रवास त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमाने जगासमोर आणला. खरोखर या पुस्तकामुळे लोकांचं आयुष्य तर बदललंच आहे, आणि स्वतः आपल्या मनाच्या शक्तीने आपण कसं बरे होऊ शकतो हे सगळं जाणून घेऊन लोकांनी त्याचा वापर करून स्वतःला बरं केलंय. हा सगळा प्रवास, सगळे रिपोर्ट्स, मेडिकल रिपोर्ट्स पण ॲज अ एव्हिडन्स त्या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेले. ते जे दिलेले वैद्यकीय सल्ले आहेत त्याच्या विरोधात जाऊन त्यांनी हॉस्पिटल सोडलं. 2 मित्रांच्या सहाय्याने ते घरी आले. बसू शकत नव्हते डॉक्टर तेव्हा. हे सगळं माहिती आहे, हे सगळं आहे, समजते की हे अशी काहीतरी शक्ती आहे, अशी एक इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता आपल्यात आहे.
हे सगळं माहिती आहे, पण हे सगळं खरोखर स्वतःवरच अप्लाय करणं प्रॅक्टिकली हे किती अवघड आणि किती मोठं आव्हान त्यांनी स्वीकारलं. जे हे बाहेरचं जगात ही जे डोळे आहेत, जे बाहेरचं जग बघतायत, ते पूर्णपणे बंद करावे लागणार आहेत. आणि कुठे घेऊन जायचंय? आतमध्ये. कारण ही शक्ती कुठे? त्या शक्तीला जर कनेक्ट व्हायचंय, त्या शक्तीशी जर जोडलं जायचंय, तर काय करावं लागेल? हे जे बाहेरचे चर्मचक्षु आपण म्हणतो ते बंद करावे लागणार आणि ते आत घेऊन त्या शक्तीशी जोडलं जावं लागणार आहे. हे त्यांना माहित होतं. आणि त्यासाठी बाहेरच्या जगात काय चालू आहे, माझे मित्र, माझे नातेवाईक काय करतायत, किंवा मागे काय घडलं, भूतकाळ खास करून जो आपल्याला असं पकडून ठेवतो, त्याच्यापासून मोकळं होणं फार गरजेचं हे त्यांना कळत होतं. सगळी शक्ती, तन मन आणि आत्मा, माइंड बॉडी सोल, हे सगळं एकवटायचंय, त्याची शक्ती पूर्ण. आणि ती कुठे द्यायची? तर माझ्या मणक्याला. सगळा अवेअरनेस कुठेही लक्ष द्यायचं नाही. जी बुद्धिमत्ता आहे, जी चेतना, ही पूर्ण त्या मणक्यावर आणायची. हे एक त्यांचं पहिलं ध्येय होतं. आणि दुसरं काय, ही सगळी प्रोसेस होत असताना, करत असताना, कुठलाही नकारात्मक विचार एकदाही मनात येऊ द्यायचा नाही. ह्या दोन गोष्टींची काळजी घेण्याचं त्यांनी ठरवलं. एक मिशन, जणू एक युद्धावरच आता ते लढायला चाललेत, याप्रमाणे त्यांनी त्याचा एक प्लॅन तयार केला. स्वतःच्या आतमध्ये जाऊन जो रिझल्ट मला पाहिजे, रिझल्ट काय हवा होता? तर पूर्णपणे निरोगी असलेला स्पाईन, मणका त्यांना पाहिजे होता, जो त्यांचा ऍक्सिडेंटमुळे तुटलाय. आणि कसा एक एक करून, एक स्टेप बाय स्टेप आपण पुन्हा एकदा तो बांधतोय, हे व्हिज्युअलाइज करायचं, डोळ्यापुढे आणायचं, इमॅजिन करायचं. हे बाहेरचा कुणी व्यक्ती किंवा कुणाची गरजच नव्हती. त्यांचं युद्ध होतं ते त्यांच्या मनासोबत. जसे ते ह्या प्रोसिजरला सुरुवात करायचे, 2 तास करायचे सुरुवातीला. ते जसं ते मणका बांधायला, ते सगळं जे पूर्ण नीट करायला जसं सुरुवात करायचे, अचानक त्यांच्या मनात विचार यायचा की डॉक्टर म्हणले तुम्ही आता कधीच चालू शकणार नाही. आणि पुन्हा त्यांना पहिल्यापासून सुरुवात करावी लागायची. दुसरा त्यांच्या विचार यायचा, मी तर कायरोप्रॅक्टिक डॉक्टर आहे, समजा मी खरंच असा व्हीलचेअरवर आयुष्यभर डॉक्टर म्हटल्याप्रमाणे बसून राहिलो आणि माझी प्रॅक्टिस कधी करूच शकलो नाही, तर कसं होणार? आणि मग जेव्हा जिथं ते स्वतःला बघायचे की मी चालतोय, फिरतोय इकडे तिकडे, त्या ठिकाणी अचानक डोळ्यापुढे चित्र यायचं की मी व्हीलचेअरवर बसून आहे. म्हणजे पुन्हा त्यांचं जे मन आहे, जे विचार आहेत, त्यांचे शत्रू, ते पुन्हा त्यांच्या समोर यायचे. आणि मग पुन्हा ते पहिल्यापासून ती प्रोसेस करायला लागायची. हे त्यांचं सतत चालू होतं की इकडं तिकडं जाणाऱ्या ह्या विचारांना एकत्र आणा, त्या मनाला एकत्र आणा आणि त्याला सांगा की असं काही होणार नाहीये, मी पूर्णपणे निरोगी होणार आहे, ठणठणीत होणार आहे. हे करत असताना त्यांना जवळजवळ 6 आठवडे झाले. हे जे युद्ध ते लढत होते स्वतःच्या मनाबरोबरच, स्वतःच्या विचारांबरोबरच, इकडं तिकडं जाणाऱ्या ह्या विचारांना ओढून आणण्यातच त्यांचा खूप वेळ गेला. आणि 6 आठवड्यानंतर तो दिवस उजाडला ज्या दिवशी कुठल्याही विचाराशिवाय त्यांनी ती प्रोसेस सुरू केली, मणका बांधणीची, ती शेवटपर्यंत संपवली. ते म्हणतात तो जो दिवस होता तो खूप अद्भुत होता. खूप सुंदर अशी अनुभूती त्यांना त्या दिवशी आली. खूप समाधान वाटलं मनाला, असं काहीतरी पूर्ण झाल्यासारखं वाटलं. आणि पहिल्यांदा इतक्या दिवसात पहिल्यांदा त्यांना एक रिलॅक्स स्टेट त्यांनी अनुभवली की शांत, एकदम शांतता. कुठल्याही गोष्टीचं मिळवायचंय, माझं हे मणका नीट करायचा आहे, ह्याच्यासाठी ते जे एक सततचा दबाव त्यांच्यावर होता, हा पूर्णपणे गेलेला होता. मी कृती करेन, पण जे त्याचं खरं काम आहे त्या शक्तीचं, त्याच्यासाठी मी अनन्य शरण जाईल त्या शक्तीला आणि पुढचं काम ती शक्ती करेल. हे त्यांनी त्यावेळेस ठरवलं होतं. जेव्हा असे विचार येत होते, त्यांच्याशी लढत लढत जेव्हा 6 आठवडे गेले, त्यानंतर मात्र त्यांची जी ही लढाई होती स्वतःच्याच विचारांची, ती पूर्णपणे थांबली. आणि त्याचा परिणाम असा दिसून आला की त्यांची जी शरीर होतं त्याच्यामध्ये त्यांना खूप बदल जाणवत होते. खरोखर त्याच्यामध्ये त्यांना बदल जाणवत होते की त्यांना हालचालीमध्ये त्यांना फरक जाणवत होता. आता जे 2 तास लागायचे पहिले सुरुवातीला मेडिटेशन करताना, तो वेळ कमी झाला. मग उरलेल्या वेळेत ते काय करायचे, तर ते इमॅजिन करायचे मित्रांबरोबर ते बीचवर गेलेत, कुठेतरी लंच घेतायत, स्वतःच उठून आंघोळ करतायत, त्या शॉवरचं गार पाणी त्या चेहऱ्यावर अनुभव घ्यायचे. बघा, म्हणजे त्यांना उठताही येत नव्हतं त्यावेळेस. आणि बीचवर गेल्यानंतर तिथल्या हवेने ती वाळू कशी अंगावर येते, ही सगळी फिलिंग, ह्या सगळ्या भावना, आनंद,
हे सगळे डोळे मिटून ते अनुभवायला लागले. खरोखर आता मी ह्या क्षणी मी तिथे आहे असं त्यांना वाटत होतं. असा अनुभव ते घेत. तर मित्रांबरोबर बीचवर गेलेत, लंचला गेलेत, हे तिथल्या तिथं झोपून जे व्हिज्युअलाइज करत होते ते, हे काय होतं हे त्यांना माहित नव्हतं. पण ते म्हणतात, आता मला कळते की मी काय करत होतो. तर हे सगळं क्वांटम फिजिक्सचा एक भाग आहे, जिथं तुम्ही तुमच्या विचारांच्या ऊर्जेच्या माध्यमातून भावना तशा आणून तुम्ही त्या क्वांटम फील्डमधल्या त्या वस्तू त्या गोष्टी तुम्ही आकर्षित करता स्वतःकडे. आणि ज्यावेळी तुम्ही व्हिज्युअलाइज करता, तसा अनुभव खरोखर घेताय की काय, इतका आनंद तुमच्यामध्ये येतो, तेव्हा तुमचं शरीर आणि तुमचा मेंदू हे दोन्ही त्याप्रमाणे रिॲक्ट करायला सुरू करतात, प्रतिक्रिया द्यायला सुरू करतात. आणि हेच त्यांनी सांगितलं की जीन्समध्ये सुद्धा बदल यामुळे घडू शकतो. भावना जर तुम्ही तशा ठेवल्या, इमोशन्स आणले, तर तुमच्या जीन्समध्ये, डीएनए मध्ये सुद्धा याचा फरक पडतो. तिला समजा आयुष्यामध्ये हे मिळवायचं, त्याच्याकडे कार हवी, त्या व्यक्तीला समजा प्रसिद्धी हवी, पैसा हवा, तर ते त्याच्यापाशी आहे. या व्यक्तीला समजा अजून काय चांगली हेल्थ पाहिजे, तर ते त्याच्यापाशी आहे. कुटुंबाशी नातं चांगलं पाहिजे, तर ह्या सगळ्या पॉसिबिलिटी ह्या क्वांटम फिजिक्समध्ये फील्डमध्ये आहेत. अजून एक पॉसिबिलिटी, एक शक्यता आपण पकडू की ती व्यक्ती पूर्ण आजारांनी ग्रस्त आहे आणि त्याला त्रास होतोय खूप. आता हे पण आहे. आता ह्यापैकी समजा ह्या व्यक्तीला साहजिक आहे, कुणाला आजार कुणाला पाहिजे का नको. समजा त्यांनी असं विचार करायला सुरुवात केली की मला काहीतरी होतंय, मी आजारी आहे, माझं सतत काहीतरी चालू आहे, आरोग्याची सगळी प्रॉब्लेम आहेत मला खूप, असं जर तो सतत मनात विचार आणत असेल, त्या विचारांनी त्याची जी ऊर्जा आहे, जी पॉसिबिलिटी दिसतीये तुम्हाला त्याच्याशी मॅच होईल आणि खरोखर त्या व्यक्तीची रियालिटी अशी प्रकट होईल की तो खरोखर तसा बनेल. मला कुणाच्या मागे पळायची गरज नाहीये. तुम्ही त्याला आपोआप त्या क्वांटम फील्डमधून, त्या ऊर्जेतून तुम्ही त्याला आपोआप स्वतःकडे आकर्षित करता. तर हा ब्रह्मांडाचा नियम डॉक्टर जोननी इथं समजून घेतला आणि तो अप्लाय केला त्यांच्या आयुष्यात. किंवा आपले जे योगी आणि ऋषीमुनी आहेत, हे सगळ्यांनी हे वापरलेलं आहे. हे आपल्या सगळीकडे आपल्या साहित्यामध्ये दिलेले आहेत ह्या गोष्टी. कितीतरी लोक ध्यानात आहेत, ध्यान करतात, त्यांना हा सगळा अनुभव असेल. त्यांचं जे मॅनिफेस्टेशन पॉवर म्हणतो आपण, किंवा प्रकटीकरण, जे आपण पाहिजे मनात आणू ते मिळणं, हे सगळं त्यांना माहिती की किती जेव्हा ध्यान आपण करत असतो तेव्हा ह्या गोष्टी खूप लवकर घडतात. ह्याचं कारण हेच आहे की आपली ऊर्जा वाढते ध्यान केल्यामुळं, आणि बाकीचे जे नको असलेले विचार आहेत ते बाजूला होतात आणि त्यामुळे आपला फोकस जे पाहिजे त्या विचारांवर येतो आणि म्हणून लवकर ह्या अशा ध्यानी लोकांचं मॅनिफेस्टेशन लवकर होतं. जे पाहिजे ते त्यांना त्यांच्या आयुष्यात मिळायला लागतं लवकर. त्यांना हे कळलं की तुमचं धर्म, जात, संस्कृती, तुमचं सोशल स्टेटस, तुम्ही कुठल्या ऑफिसमध्ये कुठल्या पदावर आहात, तुमचे धर्माचे विश्वास काय आहे, पद्धती, जेंडर, ह्याच्या सगळ्यांच्या पलीकडे हे सगळं आहे. हे सगळा ऊर्जा तुमची काय आहे, तुमचे विचार कसे आहेत, ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. की ऊर्जेला कुठलीही भाषा समजत नाही, त्याला फक्त ऊर्जेचीच भाषा समजते. त्याला कळत नाही की तुमचा धर्म काय आहे, तुमची जात काय आहे, तुम्ही कुठल्या जेंडरचे आहात, तुम्ही कुठल्या ऊर्जेवर आहात, स्तरावर आहात, हेच त्याला समजतं आणि त्याप्रमाणेच ते काम करतात. त्यामुळे डॉक्टर जो म्हणतात हे सगळं त्याच्या पलीकडे आहेत आणि मला त्याचं खूप समाधान वाटलं की मी हा असा निर्णय त्यावेळी घेतला. 9.5 आठवडे झाले आणि ह्या मनाच्या शक्तीने डॉक्टर जो पूर्णपणे बरे झाले. त्यांनी सुरुवात केली ती त्यांच्या कायरोप्रॅक्टिक क्लिनिकमध्ये जाऊन तिथली सेवा पुन्हा सुरू केली. वेट लिफ्टिंग असेल, हे सगळं त्यांनी सुरू केलं. व्यायामाचे प्रकार असतील. 12 आठवड्यानंतर त्यांनी हे सगळं सुरुवात केली आणि 30 वर्षानंतर सुद्धा त्यांना कधीही बॅक पेनचा त्रास झाला नाही. मग मात्र त्यांनी ठरवलं की हा जो आपला अनुभव आहे, जे आपल्या आयुष्यात घडलं, एक वेकअप कॉल असं ते म्हणतात, म्हणजे जिथं ते जागृत झाले. खरं तर आपण झोपेतून सकाळी उठतो, पण जोपर्यंत आपल्या मनाची शक्ती कळत नाही आपल्याला, तोपर्यंत आपण निद्रा अवस्थेतच असतो. आणि डॉक्टर हेच म्हणतात की तो माझा वेकअप कॉल होता, ती घटना घडणं, तो ऍक्सिडेंट घडणं. म्हणजे त्यानंतर त्यांनी ठरवलं की ही घटना आपण जगासमोर आणायची. त्यांनी न्यूरोसायन्समध्ये रिसर्च सुरू केले. पूर्ण जगामध्ये ते फिरायचे, अशा लोकांच्या मुलाखती घेत ज्यांच्याबरोबर अशी घटना घडली आणि कुठल्याही वैद्यकीय सेवेशिवाय ती लोक केवळ मनाच्या शक्तीमुळं ती बरी झाली आहेत. आणि मग त्यांना बरीचशी लोक अशी भेटली, त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले. त्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये पुन्हा एकदा ऍडमिशन घेतलं, क्लासेस सुरू केले. तर जे न्यूरोसायन्सवरचा रिसर्च आहे त्यासाठी त्यांनी ऍडमिशन घेतलं. पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. ब्रेन इमेजिंग, न्यूरोप्लास्टिसिटी, इपिजेनेटिक्स आणि सायको न्यूरो इम्युनॉलॉजीमध्ये त्यांनी हे क्लासेस त्यांनी हे सगळं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यांना बऱ्याच ठिकाणांहून त्यांना आमंत्रण यायचं. एका ठिकाणी त्यांना बोलवलं होतं जिथं 14 सायंटिस्ट, वैज्ञानिक एकत्र जमले होते आणि तिथं 2004 मध्ये एक डॉक्युमेंटरी फिल्म रिलीज झाली, जिचं नाव होतं द ब्लीप डू वी नो. आणि
ती जी मूवी होती डॉक्युमेंटरी ती खूप फेमस झाली. हे सगळं चालू असताना 2007 मध्ये त्यांचं पहिलं पुस्तक पब्लिश झालं, ज्याचं नाव होतं इव्हॉल्व युअर ब्रेन, द सायन्स ऑफ चेंजिंग युअर माइंड. आणि जे हे पुस्तक जे जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलं, लोकांना हे सगळं वाचून हे सगळं अद्भुत वाटत होतं. एक टीम जमा केली. त्या टीमला घेऊन हे US मध्ये आणि अक्रॉस द ग्लोब जगामध्ये कानाकोपऱ्यात त्यांनी वर्कशॉप्स घ्यायला सुरुवात केली. तर दुसरी एक त्यांनी अनुभव केस स्टडी सांगितली की 50 लोकांचा आर्मीचा ग्रुप होता. 2 ग्रुपमध्ये त्यांना डिवाइड केलं. सगळ्यांना सांगितलं की तुमची गुडघ्याची सर्जरी होणार आहे. एका ग्रुपची त्यांनी सर्जरी केलीच नाही, फक्त थोडंसं कट करून त्यांना परत तिथं स्टिचिंग करून दिले. आणि दुसऱ्या ग्रुपला सांगितलं की तुमची सर्जरी त्यांची खरोखर केली. आणि झालं काय की जेव्हा रिकव्हरी त्यांची बघितली 6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर जेव्हा त्यांची रिकव्हरी बघितली, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला गेला, तेव्हा दिसून आलं की सगळ्यांचीच, अगदी ज्या लोकांची सर्जरी झाली नाहीये ते सुद्धा त्या ह्याच्यातून, गुडघ्याच्या त्रासातून पूर्णपणे बरे झाले होते. म्हणजे फक्त त्यांना सांगितलं गेलं की तुमची सर्जरी होणार आहे, पण प्रत्यक्षात केली नाही. पण आपली सर्जरी झाली हा विचार मनात आणून ती लोक त्यांची गुडघेच्या त्रासातून पूर्णपणे बरे झाले. आणि हे हा जो ह्याला म्हणतात प्लॅसेबो इफेक्ट. प्लॅसेबो म्हणजेच की हे जे औषध आहे कुठल्याही त्रासावरचं, ते म्हणजे प्लॅसेबो इफेक्ट. तर आपल्या मनाचाच हा इफेक्ट तिथं क्रिएट झाला, जनरेट झाला. एक माणूस ज्याला कळलं की कॅन्सर झालेला आहे आणि त्या विचारांनीच त्याची शरीर इतकं, त्याची प्रकृती खालावली आणि नंतर तो तिथं मरण पावला. जेव्हा त्याची ऑटोप्सी केली गेली, त्यामध्ये असं कळलं की त्याला खरं तर कॅन्सर नव्हताच, ते मिसडायग्नोज झालं होतं. म्हणजे केवळ त्या ऐकण्यामुळं त्याचा धक्का बसून त्या माणसाच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम झाला आणि तो माणूस गेला. हे आपण सगळं ऐकलं की कसे आपले विचार आपल्याला बनवतात आणि कसा त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. आपलं नशीब, जे आपण म्हणतो डेस्टिनी, हे आपले विचार कसे घडवू शकतात किंवा बिघडवू शकतात. तर हे सगळं करत असताना हे प्रत्यक्षात आणायचं कसं? तर यासाठी त्यांनी 3 गोष्टी दिल्यात, जे ते म्हणतात की तुम्ही 7 दिवसांसाठी या गोष्टी वापरू शकता तुमच्या आयुष्यामध्ये. एक तर म्हणजे मी माझा बेस्ट व्हर्जन कसा बनू शकतो, कुठलाही मास्क चेहऱ्यावर न लावता, जे आहे, जसा मी आहे तसा समोर मी कसा येऊ शकतो. मला कुणाचं तरी बघून ही व्यक्ती ते करतीये म्हणून त्याच्यासाठी एक कॉम्पिटिशन किंवा एक कंपॅरिझन ह्यासाठी करायचं नाहीये. दुसरा की मी आजच्या दिवस समजा राग येत असेल खूप जास्त, तर म्हणू शकता उठल्या उठल्या की मी आज खूप शांत आहे, मला शांत वाटतंय खूप. मी आजच्या माझ्या दिवसाला, मला स्वतःला मी एक आशीर्वाद देतो, ब्लेस करतो आणि त्यानंतर त्या दिवसाची सुरुवात करा. तितका आपल्याला त्याचा फायदा होतो. नुसती वाक्य बोलायची नाहीये, त्याच्यामध्ये भावना सुद्धा पाहिजे. म्हणून हे कारण आहे की बऱ्याच जणांना अफर्मेशन्सचा काही फायदा होत नाही, कारण त्याच्यामध्ये कुठेही भावना नसते. फक्त एक म्हणायचं मी प्रेमळ आहे, मी शांत आहे, मी खुश आहे, आय एम सक्सेसफुल, पण ते खरं फील झालं पाहिजे आतून तुम्हाला. तर हे एक आहे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की ग्रॅटिट्यूड, आभार. प्रत्येक दिवसाच्या शेवटी आणि सुरुवातीला सुद्धा मला आजचा दिवस बघायला मिळाला, माझा श्वास चालू आहे, त्यासाठी देवा तुझे आभार. मी धडधाकट आहे, माझे सगळे अवयव व्यवस्थित काम करतात, त्यासाठी तुझे आभार. झोपण्याच्या आधी सुद्धा तुम्ही आजचा दिवस चांगला गेला, मी त्याच्यातून बरंचसं शिकलो आणि त्यामुळे ह्या दिवसासाठी मी तुझे आभार मानतो. तर डॉक्टर जो हेच म्हणतात की तुम्ही शब्द काय वापरता हे तुम्ही लक्ष ठेवा दिवसभरामध्ये स्वतःबद्दल. मी काळीच आहे, माझा कलरच असा आहे, मला कुठलीच साडी छान दिसत नाही, मला कुठलाच ड्रेस छान दिसत नाही, ती बघ किती छान दिसते, तिला कुठलाही ड्रेस छान दिसतो, माझं नाकच असं आहे, माझे दातच असे आहेत, माझे डोळेच असे आहेत, माझे केसच असे, माझा पाय असा आहे, माझी उंचीच नाहीये, मी जाडच आहे. हे सगळं जे आहे आपल्या शरीराबद्दल असणारं एक 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 राग किंवा शरीराबद्दल आपण जे सतत बोलतो, ह्याचा परिणाम खूप मोठा आहे, असं डॉक्टर जो डिस्पेन्झा सांगतात. कारण जेव्हा आपण ते बोलतो तेव्हा फक्त बोलणं नसतं, ते खरोखर तुम्हाला त्याचं दुःख असतं, म्हणजे त्या खरोखर भावना असतात ज्या तुम्ही बाहेर सोडताय. आणि हे ऊर्जेचं क्षेत्र आहे तुमच्या शेजारी, हे लक्षात ठेवा. ही ही जी हवा आहे, हे आपल्या आजूबाजूला जे वातावरण आहे, हे नुसतं जसं एक रिकामा असं नाहीये, तर ही एक ऊर्जेचं क्षेत्र आहे, याला क्वांटम फील्ड असं म्हणतात. आपण जे काही भावना याच्यामध्ये टाकतोय, ही तरंगाच्या रूपाने बाहेर पडतात हवेमध्ये. मग जर तुम्ही म्हणताय मला ना मी आवडतच नाही, मला ना कुठला ड्रेसच छान दिसत नाही, मला ही साडीच चांगली, माझ्याकडे कपडेच नाहीयेत, माझ्याकडे हेच नाहीये, माझं नशीबच फुटकं आहे, माझ्याशी सगळे असे वागतात, मला कुणी प्रेम नाही करत,
हे सगळे शब्द नाही आहेत, हे सगळ्या भावना आहेत ज्या तुम्ही बाहेर टाकतायत ब्रह्मांडामध्ये. आणि मग काय होतं की हीच ऊर्जा तुमच्याकडे सतत येते. तुम्हाला तशीच लोक भेटतात की जी तुमच्याशी त्या पद्धतीने बोलतील. कारण तुमचं जर आधी स्वतःवरच प्रेम नाहीये, तुमचं स्वतःबद्दलच एक आदर नाहीये, तर बाहेरची लोक कधीच तुमच्यावर प्रेम करणार नाही. आपण म्हणतो लहान मुलांच्या बाबतीत पण घरातल्या, काय बघा ना आमचं पोरग जेवतच नाही, आमच्या मुलाला जेवायलाच नकोय, माझी मुलगी जेवतच नाही, माझी मुलगी क्रँकी आहे. हा एक शब्द खूप आहे. जेव्हा तुम्ही असं म्हणताय ना, तुम्ही ते मुलाबद्दल, जरी तो मुलगा जेवत नसेल, तुम्ही हे सगळ्या जगाला ओढून सांगताय, ह्या सगळ्या भावना, हे सगळे थॉट्स, हे तरंग, हे सगळे बाहेर पडतायत ब्रह्मांडामध्ये. त्या मुलाच्या जेवणामध्ये अजून तुम्हाला त्रास जाणवेल की तो अजून जेवण नीट करत नाही असं तुम्हाला जाणवेल हे सगळं. त्यापेक्षा तुम्ही म्हणा त्याला जितकं लागतंय तो घेतोय, जेवतोय, हे म्हणायला सुरू करा आणि ते फील करा की खरोखर ते लहान बाळ जेवतंय व्यवस्थित आणि त्याचं रडणं कमी झालंय असं तुम्ही जे बोलण्याबरोबर फील करा. लोकांना सांगताना असंच सांगा. झोपच येत नाही रात्री, माझ्या झोपेचा फारच प्रॉब्लेम झालाय, माझा गुडघाच दुखतो, माझं डोकंच दुखतं. हे जे काही तुमचे आजार असतील छोटे छोटे, पण हे जितके तुम्ही एकमेकांना सांगाल, हे जितकी ज्याची एनर्जी स्प्रेड कराल, तेवढे ते व्हायब्रेशन सगळीकडे जाणार आणि तुमच्याबरोबर त्या गोष्टी सतत सतत घडत राहणार. त्यापेक्षा एखादी आनंदाची गोष्ट असेल, तुम्ही शेअर करा सगळ्यांसोबत, सांगा सगळ्यांबरोबर, त्याला सेलिब्रेट करा. एखादं छोटं जरी तुम्हाला अशी इच्छा असेल की प्रसिद्धी मिळवायची युट्यूबवर, कुठलं तरी तुमचं कुकिंग चॅनल आहे आणि तुम्हाला असं वाटतं की त्याला व्ह्यूज जरा चांगले मिळालेत आज, सेलिब्रेट थोडा त्याच्यासाठी तुम्ही आईस्क्रीम आणा, केक आणा आणि सेलिब्रेट करा. ही ही ऊर्जा बाहेर जाऊ दे की मला आनंद झालाय, मी खुश आहे, जेवढं आहे माझ्याकडे त्याच्यात मी खुश आहे सध्या तरी. असा आनंद तुम्ही बाहेर टाकताना ती ऊर्जा अजून वाढेल. आणि म्हणतो ना, कारण तुम्ही फोकस, मी जसं म्हणते फोकस महत्वाचा आहे. तुम्ही त्याच्याकडे फोकस देतात की माझे व्ह्यूज आज फक्त 400 व्ह्यूज मिळाले, तरी तुम्ही खुश आहात. तुमचा फोकस त्या व्ह्यूज कडे गेला, आपोआप तुम्ही ती ऊर्जा सगळी आकर्षित कराल. अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात अजून तुम्हाला मिळत जातील. त्यामुळे फोकस ठेवला की ती ऊर्जा वाढते. म्हणून ह्या शब्दांच्या बाबतीत खूप जास्त काळजीपूर्वक वागणं, बोलणं हे फार गरजेचं आहे. आपण न कळत खूप गोष्टी बोलून जातो. हे माझ्या बाबतीत सुद्धा ऍप्लिकेबल आहे. मी पण ह्याला अपवाद नाहीये. ह्या गोष्टीतून, ह्या पुस्तकातून मी पण हे शिकले की कसं आपल्या शब्दांना आपण कसं चॅनलाइज करायचं, कसं आपण त्या ऊर्जेला चॅनलाइज करायचं. कारण शब्द म्हणजेच आपल्या भावना आहेत, ज्या आपण व्यक्त करतो. आणि हे नुसतं जेव्हा आपण वाचतो, जेव्हा दुसऱ्याला सांगतो तेव्हा नाही, जेव्हा आयुष्यात आपण प्रत्यक्षतः सुरुवात करतो, तेव्हा हे सगळं काळजीपूर्वक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यांनी एका डॉक्टरांनी एका स्त्रीचं एक उदाहरण दिलंय. ती त्यांच्याकडे येते जिला मल्टिपल स्क्लेरोसिस असतो आणि ती येताना त्यांच्या वर्कशॉपला व्हीलचेअरवर येते. जेव्हा तिला तो रोग असतो तेव्हा ती ना सगळ्यांना तिची एक ओळख बनलेली असते की तिला हा रोग झालाय म्हणून. ती कुठेही गेली, कुठल्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी, तिथे एखादी रांग असेल तर ती तिथं जाऊन म्हणते की मला तुम्ही प्लीज पुढे जाऊ देता का, मला मल्टिपल स्क्लेरोसिसचा त्रास आहे, प्लीज मला पुढे जाऊ द्या, असं वगैरे म्हणून ती पुढे जाते. आणि अशाच बऱ्याचशा गोष्टींमध्ये ती तिचा रोग आहे हा, हे सगळ्यांना सांगत असते. म्हणजेच तिची जी ओळख आहे ती ह्या रोगाने ती कनेक्ट करत असते त्याला. आणि होतं काय की जेव्हा तिला डॉक्टर जो डिस्पेन्झाचं पुस्तक ती वाचते, त्यांची युट्यूब व्हिडिओ बघते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपण जे हे स्प्रेड करतोय की मला हा रोग आहे, मला रोग आहे, सगळ्यांना सांगत सुटतोय, ह्याचा कुठेतरी मला ह्याचा त्रास होतोय, हे तिला कळतं की ही ऊर्जा मी बाहेर नाही सोडली पाहिजे जास्त. त्यामुळे ती ते कमी करते आणि त्यांचं एक मेडिटेशन जे त्यांनी सांगितलं, ध्यान, की जिथं आपण डोळे बंद करून, जे डॉक्टरांनी स्वतःच्या आयुष्यात वापरलं, की व्हिज्युअलाइज करायचं की त्या भागाचा जो अवयव नीट झालेला आहे, तो पूर्णपणे बरा झालेला आहे. हे सगळं ध्यान ती सुरू करते तिच्या आयुष्यामध्ये. तिला फरक जाणवतो, पण ती पूर्णपणे बरी होत नाही. मग तिला कळत नाही की कुठे काय चुकतंय. जेव्हा ती मेडिटेशनला गेली तेव्हा तिच्या असं लक्षात आलं की आपण जे मेडिटेशन करत होतो ते फक्त अफर्मेशन वापरून, शब्द वापरून, की मी बरी आहे, आणि जे ती मेडिटेशन ध्यान करत होती त्या जागेवर, जिथं तिला पायामध्ये बधिरता होती, त्या जागेवर तिचं लक्ष होतं आणि ती करायची तिथे मेडिटेशन, पण तिच्यामध्ये ती भावना नव्हती, ते इमोशन्स, जे फिलिंग्स होते ते मिसिंग होते. हे तिला त्या वर्कशॉपला गेल्यावर, डॉक्टर जोनच्या तिथे गेल्यावर तिच्या लक्षात आलं. एका वर्कशॉपमध्ये ही बाई उभी राहिली, विदाऊट व्हीलचेअर, ती कुणाचाही आधार न घेता ती फिरत होती इकडे तिकडे. अजून एक गोष्ट तिच्या लक्षात आलं की आयुष्यभर तिने दुसऱ्यांसाठी केलंय,
दुसऱ्यांना काय आवडतं, दुसऱ्यांचा काय आनंद आहे, ह्याच्यामध्ये ती पूर्ण स्वतःला विसरली होती. तिला हे कळत होते की आपण दुसऱ्यांची सेवा केली पाहिजे, दुसऱ्याला काय कमी पडलंय, कुणाला काय गरज आहे, हे सगळं बघत होती. पण जेव्हा घेण्याची वेळ होती कुणाकडून तरी, तेव्हा ती कधीही स्वतःला एक्नॉलेज करत नव्हती. कुणी जर तिचं कौतुक केलं तर ती कधीही म्हणायची की नाही असं काही नाही, म्हणजे हे माझं त्याचं काही नाही, हे तुमचं सगळं आहे. म्हणजे ती क्रेडिट घेत नव्हती कुठल्याही गोष्टीचं. हे तिच्यामध्ये मिसिंग होतं की रिसीव्ह करायला शिकणं. आपल्याला जर ब्रह्मांड तुमचं देव तुम्हाला देत आहे तर तुम्ही ते घेता पण ते आलं पाहिजे. नुसतंच तुम्ही दुसऱ्यांसाठी करताय, पण जेव्हा स्वतःला कुणीतरी चांगलं म्हणतं, स्वतःबद्दल कुणी कौतुक करतं, तर ते सुद्धा ऍक्सेप्ट करणं, त्याला एक्नॉलेज करणं, त्याला थँक्यू, त्याचे आभार मानणं. हो, मी केलेत कष्ट आणि ह्याचं फळ मला मिळालंय आणि मी खरंच स्वतःला मला स्वतःबद्दल अभिमान आहे आणि कौतुक सुद्धा आहे की मी एवढ्या कष्टातून इथपर्यंत पोहोचली. हे असं म्हणणं, त्याच्यामध्ये कुठलाही गर्व नाही, अहंकार नाही, पण स्वतःला ओळखणं, की स्वतःवर पण प्रेम करणं, हे त्यातून एक शिकवण असते. जे तिला कळलं की आपल्यामध्ये हे मिसिंग आहे, आपण हे करत नाही. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद आपण सेलिब्रेट करत नाही. आज काय थोडंसं पायाचं दुखणं कमी झालं, मग ते म्हटलं पाहिजे ना, हो कमी झालं. आणि जसं की कुंडलिनी अवेकनिंगची प्रोसेस असते, की जी तुमची सगळी चक्र जशी संतुलित होतात, जी अगदी मूलाधार चक्रापासून अगदी वरपर्यंत, आणि जी कुंडलिनी तुम्हाला जाणवते, ज्यांना त्याचा अनुभव आहे, त्याप्रमाणे तिला तिथं अनुभव आला. त्या त्या बाईचे सगळे जे स्कॅन रिपोर्ट आहेत, ते सगळे रिपोर्ट ह्या पुस्तकात दिलेले आहेत. आणि हे सगळं त्या खूप डिटेलमध्ये तिचा जो केस स्टडी दिला आहे तो, की कसे तिला अनुभव येत गेले, हे सगळं त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ध्यानामध्ये जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा जी पहिली स्टेट असते, हे जे आता तुम्ही बोलणं ऐकताय, मी बोलते तुम्ही ऐकताय, या स्टेटला आपण म्हणतो बीटा स्टेट, जी आपण जागृत अवस्थेमध्ये असतो त्या स्टेटमध्ये. त्यानंतर सुरू होते ती अल्फा. अशा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अवस्था आहेत, बीटा, अल्फा, थीटा, डेल्टा. मग थीटा ही स्टेट अशी आहे की ज्या स्टेटमध्ये गेल्यानंतर आपली मॅनिफेस्टेशन पॉवर वाढते, जिथं आपल्याला जे पाहिजे ते पटपट आपल्या समोर यायला लागतं. आता सगळीकडे युद्धजन्य परिस्थिती वेगवेगळ्या देशांमध्ये आहे. तिथली परिस्थिती कमी होण्यासाठी कसं आपण प्रयत्न करू शकतो आपल्या मनाच्या शक्तीने, हे पण त्या पुस्तकामध्ये सांगितले. कारण आपण जशी ऊर्जा त्यांना देतोय, आपण त्यांना जर बसल्या ठिकाणाहून प्रेम पाठवते, प्रेमाची ऊर्जा त्यांना आपल्या हृदयातून असं आपण व्हिज्युअलाइज करतोय की आपल्या शरीरातून एक ऊर्जा बाहेर येते प्रेमाची, आणि ती त्या देशांमध्ये जाते, तिथल्या लोकांना मिळते, तर कदाचित त्याचा फरक सुद्धा पडेल. हे ती परिस्थिती बदलेल सुद्धा. तर हे कसं होऊ शकतं, हे सगळं त्या सिक्रेट नावाच्या पुस्तकामध्ये जसं सांगितलंय. तर खरोखर त्याचं काम आपण बसल्या ठिकाणाहून करू शकतो आपल्या ऊर्जेच्या माध्यमातून. कारण आपण सगळे कुठे राहतो, एका क्वांटम फील्डमध्ये राहतो. फक्त आपलं आतलं जगच नाही, तर तुम्ही आजूबाजूचा जो परिसर आहे यामध्ये पण ती ऊर्जा पसरवू शकता ध्यान करून. जसं की याचं उदाहरण आहे, 1960 मध्ये अमेरिकेतल्या वॉशिंग्टन सिटीमध्ये एक मेडिटेशन केलं गेलं, ज्यामध्ये 7,000 लोक एकत्र बसून त्यांनी ते ध्यान केलं होतं. आणि महेश योगी जे होते त्यांच्या त्यांच्या माध्यमातून हे ध्यान घडवून आणलं होतं. परिणाम असा दिसून आला की त्या वर्षी तिथला क्राईम रेट खूप कमी झाला होता, जितके ऍक्सिडेंट्स तिथले कमी झाले होते. आणि हे जेव्हा त्यांना समजलं की कशामुळे झालं, हे सगळं जेव्हा त्याचा अभ्यास केला, तेव्हा समजलं की 7,000 लोकांनी त्या सिटीमध्ये, वॉशिंग्टनमध्ये एकत्र ध्यान केलं होतं. सामूहिक ध्यान, सामूहिक आपण कुठली साधना करतोय, पारायण होतं, ह्याला किती महत्व आहे बघा. कारण ती सगळी ऊर्जा एकत्र जोडली जाते. आणि म्हणून आपल्याकडे सामूहिक जी पूजापाठ असतात या पद्धतीला पण महत्व आहे. तसंच सामूहिक ध्यानाने पण आपण बदल घडवून आणू शकतो. जेव्हा एका शहरातली 2% लोक जरी ध्यान करत असतील, तर त्या पूर्ण शहराची व्हायब्रेशन्स चेंज होतात, त्याची ऊर्जा वाढते, असं दिसून आलंय. आणि त्यामुळं जसा एक पाणी, शांत पाण्याचा एक असा पॉट आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर एक पाण्याचा ड्रॉप टाकला की जशी त्याची तरंग दिसतात, किंवा एक खडा टाकला तर त्याचे तरंग जसे बाजूनी उमटतात, त्याला म्हणतात की रिपल इफेक्ट. तसंच त्या एका जर शहरामध्ये इतक्या लोकांनी जर एकत्रपणे ध्यान केलं, तरी सुद्धा त्या शहरामध्ये जी परिस्थिती आहे, जी वादविवाद होत असतील किंवा दोन गटांमध्ये वाद सुरू असतील, तिथं लोक एकमेकांना खूप तिरस्कार करत असतील, राग असेल, तर तुम्ही ते ध्यानाने त्या ऊर्जेमध्ये बदल घडवून आणू शकता. लोकांमध्ये खरोखर प्रेम निर्माण होईल. त्यासाठी तुम्हाला फक्त एक विचार केला पाहिजे की लोक एकमेकांशी प्रेमाने वागतायत, कुणामध्ये मतभेद नाहीये, धर्मावरून, जातीवरून सगळे एकमेकांशी अगदी मिळून मिसळून आनंदाने राहतात. जसं आपल्या घरामध्ये आपण विचार करून वातावरण बदलू शकतो, तसंच तुम्ही तुमच्या शहराचं पण वातावरण बदलू शकता. तुम्हाला जे पाहिजे त्यानुसार तुम्ही शहराला व्हिज्युअलाइज करा, डोळे मिटून इमॅजिन करा. तुम्हाला पाहिजे तुमचं शहर हिरवंगार,
झाडांनी भरलेलं आहे. तसंच तुम्ही डोळे मिटून विचार करा, की माझ्या आजूबाजूला खूप सुंदर झाडं लागली आहेत आणि अजून तुम्ही झाडं लावतायत. शहरातली परिस्थिती पूर्ण बदलून जाईल. हे डॉक्टर जोनी त्यांच्या पुस्तकामध्ये सगळं सांगितलं. ह्या आपण गोष्टी कशा आपल्या विचारांनी कशा बदलू शकतो. मधल्या लोकांचं सगळ्यांचं चांगलं व्हावं, सगळ्यांची प्रगती होऊ दे, सगळ्यांना प्रेम मिळू दे, सगळ्यांमध्ये प्रेम राहू दे. असे जे विचार बाहेर टाकतो ते सगळे पुन्हा आपल्यालाच मिळतात. आपल्याला लोकांचं प्रेम मिळायला लागतं. तर हा हा एक इफेक्ट एक मोठा महत्वाचा मुद्दा डॉक्टर जोननी त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलाय. जगतोय. ह्यावेळी डॉक्टर जोनचं हे पुस्तक मी म्हणेन खूप खूप काही शिकवून जातं. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी यातून कळतात. आत्ताचं जे जग आहे ते पूर्णपणे इन्फॉर्मेशननी भरलेलं आहे. कुठेही जा, तुम्ही YouTube बघा, तुम्ही Instagram ओपन करा, तुम्ही Facebook ओपन करा, तुमच्या घराच्या कट्ट्यावर जाऊन बसा. आपण सतत ऐकत असतो. काही ना काहीतरी एक नवीन माहिती कळत असते. मग ती छोटी का असते ना, गल्लीत काय चालू आहे, घरात काय चालू आहे, कुणाच्या शा शाळेमध्ये, ऑफिसमध्ये, म्हणजे सगळीकडून आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करतोय. आपल्याला ठरवायचं की आपल्याला कुठली इन्फॉर्मेशन ऐकायची आहे, कुठली माहिती ऐकायची, कुठली माहिती मनात साठवायची आणि कुठली मला नको आहे. ह्याचा सगळं अवेलेबल आहे, जग भरलेलं आहे माहितीनी. पण त्यापैकी आपल्याला किती पाहिजे, हे मला उपयोगाचं आहे का? काहीतरी दाखवतात टीव्हीवर, जेवण करत असताना क्राईम पेट्रोल चालू आहे, जेवण करत असताना राजनीतीच्या गप्पा चालू आहेत, कुणीतरी बोलते धर्माविरोधात बोलते, आपल्याला ते जातीविरोधात बोलते, आणि हे सगळं आपण जेवण करत असताना, पाणी पित असताना, दिवसभर आपण हे ऐकतो, कानावर पडतं. ह्याचेच तरंग आपल्या शरीरामध्ये तशीच ऊर्जा आपल्यामध्ये जाते आणि तीच ऊर्जा आपण बाहेर टाकतो. तीच ऊर्जा घेऊन आपण 4 लोकांमध्ये तेच पसरवतो. त्यामुळं खूप महत्वाचं आहे, जे बाहेर सगळी माहिती तुमच्या जवळ येतेय, त्यातली किती माहिती माझ्या उपयोगाची आहे, कुठली माहिती घ्यायची आहे आणि किती नाही घ्यायची. ते गांधीजींचं जे हे माकड आहे, हे आता लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नकोय आपल्याला त्याचं एक चाळणी आपल्याजवळ सतत असली पाहिजे, फिल्टर. हे नकोय मला, हे ऐकायचं नाही, ह्याचा काही उपयोग होणार नाही, ह्याच्याने मला त्रासच होणार आहे. जी माहिती आपल्याला आनंद देते, काहीतरी समाधान वाटतं त्याचं, कारण मनाची शक्ती ही क्रिएट करू शकते, काहीतरी चांगलं घडवू शकते, तसाच ती विनाश पण करू शकते. डॉक्टर जो डिस्पेन्झाचं हे यू आर द प्लेसेबो हे पुस्तक जरूर वाचा. त्यामध्ये तुम्हाला मेडिटेशनच्या अगदी डिटेल्स दिलेल्या आहेत, कसे करायचे आहेत. काही नाही तर तुम्ही साधं एक श्वासावर लक्ष ठेवायचं. आनापानासती ध्यान पण करू शकता सुरुवातीला, जिथं आपण डोळे बंद करून फक्त आपल्या येणारा जाणाऱ्या श्वासावर आपण लक्ष ठेवतो आणि त्याच्यामुळे सुद्धा खूप फरक पडतो. तर फक्त व्हिडिओ संपायच्या आधी मी तुम्हाला एकच सांगेन, की मी स्वतः डॉक्टर जोन्सच्या हे टेक्निक्स वापरले आहेत. मला मायग्रेनचा प्रचंड त्रास होता. जसं मी हे टेक्निक वापरायला सुरुवात केली, गेल्या 1 वर्षामध्ये मला एकदाही तो त्रास झालेला नाहीये. तर हे फक्त आणि फक्त ध्यानाच्या माध्यमातून मला मिळवता आलं. एकही गोळी औषध मी त्याच्यावर घेतली नाहीये. आपण फक्त जर आपल्या मनाची शक्ती वापरली, तर आपला ताप, सर्दी हे सगळं आपण नैसर्गिकरित्या आपल्या शरीराच्या मदतीनेच आपण कमी करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सायनसचा पण मला लक्षणं होती. ती सुद्धा केवळ 15 दिवसात माझी सायनस म्हणजे कमी झालेलं आहे. आणि त्यामुळं हे जे सांगितलंय त्यांनी टेक्निक, हे मेडिटेशन असेल, तुमच्या ज्या भागावर तुम्हाला काहीतरी आजार असेल किंवा ह्यामध्ये तुम्ही नक्की ह्या मेडिटेशनचा, ध्यानाचा वापर करू शकता. छोटासा एक प्रयत्न केलाय, तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा मला कमेंटमध्ये. आणि ज्यांना तुम्हाला असं वाटते की हे पुस्तक वाचायची गरज आहे, ज्यांना असा कुठला तरी एक आजार आहे, त्या लोकांपर्यंत तुम्ही ते पुस्तक त्यांना गिफ्ट करू शकता आणि त्यांना हा व्हिडिओ पण शेअर करू शकता. सो भेटू आपण पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.